आज ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या अर्थसंकल्पातून म्हणजे पुरवणी मागण्यातनं, नागपूरला जे अधिवेशन होणार आहे त्यातून पुरवणी मागण्यातनं जे ओबीसीचे जवळपास 3,500 कोटी रुपये विविध योजनाचे अर्थ विभागाकडे या ठिकाणी प्रलंबित आहे, त्या निधी मागणीबद्दल चर्चा होणार आहे। सोबतच काही निवेदनं महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विविध संघटनेनी आमच्या उपसमितीला दिले आहेत, त्यावरही चर्चा होणार आहे। आणि या राज्यामध्ये काही ओबीसी समाजाच्या संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे, त्याबद्दलही चर्चा होणार आहे। एकंदरीत केंद्र राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरता ज्या योजना आमचं ओबीसी मंत्रालय राबवतं किंवा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं त्यांना पुढे नेण्याकरता आणि त्याचा आढावा घेण्याची बैठक आहे। एलो मोजाकचे सर्वे अजून सुरू झाले नाही। 90% सोयाबीन गेलं। विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जवळपास 200 कोटी नुकसान आहे। 3 महिन्यात 113 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। पंचनामे कधी सुरू करणार? मी आता आज माननीय मुख्यमंत्री ही चर्चाही करणार आहे। विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, सोयाबीनचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळं लवकरच त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान मिळेल याची काळजी सरकार घेईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।